पक्षाच्या हिताला प्राधान्य, कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असल्यास विचार केला जाईल। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून सुनेत्रा पवारांचा इशारा। राष्ट्रवादीच्या 27व्या वर्धापन सोहळ्यात नेत्यांची टोलेबाजी, भुजबळ कबड्डीचे उत्तम खेळाडू, खोलवर चढाई कशी करायची हे त्यांना माहीत, सुनील तटकरे यांचा भुजबळांना टोमणा। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग, पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय। नाशिकमध्ये महायुतीतील बंडखोरी अखेर थंड, गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीतून माघार, नरेंद्र दराडेंना पाठिंबा देणार, महाजन आणि सामंतांची शिष्टाई फळाला। मी माझा प्रचार थांबवतोय, मात्र थांबलो म्हणजे संपलो असं नाही। फडणवीस भविष्यात आमचा विचार करतील, नरेंद्र दराडेंना पाठिंबा दिल्यानंतर गोकुळ गीतेंकडून विश्वास व्यक्त। नाशिकनंतर जळगाव विधान परिषदेचा तिढाही सुटण्याची शक्यता, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार, रेश्मा काळेंची प्रतिक्रिया। मात्र नगरसेवकांच्या भेटी घेऊन प्रचार सुरू। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीत नाराजी नाट्य, झडपी वादावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री प्रचारापासून दूर, भाजपचे उमेदवार धैर्यशील कदमांना मतांची गरज असताना आता अद्याप मंत्र्यांच्या बैठका आणि प्रचारही नाही। अमरावतीत काँग्रेस उमेदवार आणि यशोमती ठाकूर यांच्यात आरोप प्रत्यारोप, मॅनेज झालात का? 15-20 कोटींचा व्यवहार झाल्याची चर्चा, यशोमती ठाकूर यांचा आरोप। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांवर रुग्णालयात उपचार। मी माघार घ्यावी म्हणून अशी स्टेटमेंट, माझ्या डिजिटल प्रचार सुरू, आरोपांवर हर्षजित देशमुखांचं स्पष्टीकरण। तर डिजिटल प्रचार असतो का? हॉस्पिटल बाहेर या, यशोमती ठाकूरांनी सुनावलं। विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांच्या माघारीवरून काँग्रेसची नामुष्की, उमेदवारी देण्याच्या सपकाळांच्या भूमिकेवर हायकमांड नाराज, संबंधित जिल्ह्यातील नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार, सूत्रांची माहिती। पुण्यात अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, शनिवारपर्यंत राजीनामा न दिल्यास 20 तारखेला दिल्लीत धडकणार, दिपकेंचा इशारा। अभिजित दिपके आणि मोदींचा ट्विट केलेला फोटो संजय राऊतांकडून डिलीट, अमेरिकेत कोण कोणास भेटला अशा कॅप्शनसह राऊतांनी केलं होतं ट्विट, तर तो फोटो AI जनरेटेड असेल, अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया। एसटी महामंडळाच्या बैठकीत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आक्रमक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अकार्यक्षम, अधिकारी त्यांना जुमानत नाही, खोत यांची प्रताप सरनाईकांवर टीका। एसटी कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता दिला जाणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा, एसटीवर दरमहा 13 कोटींचा भार पडणार। चा थरार आजपासून रंगणार, 23व्या हंगामासाठी 48 संघ मैदानात उतरणार, रात्री 12:30 वाजता मेक्सिको दक्षिण आफ्रिकेत पहिला सामना।